नमस्कार, मी मनीषा. राजलक्ष्मी रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आज आपण पाहणार आहोत क्रिस्पी क्रंची आणि अगदी सोप्या पद्धतीनं खारी डाळीची रेसिपी. चला तर तयार करूया खारी डाळ. इथं मी 1 कप हरभरा डाळ घेतलेली आहे. हरभरा डाळ स्वच्छ पाण्याने 2-3 वेळेला धुवून घ्यायची आहे. धुवून झाल्यानंतर सर्व पाणी निथळून त्यामध्ये भरपूर पाणी घालून एक 5 ते 6 तास भिजवण्यासाठी ठेवायचे आहे. डाळ छान भिजली पाहिजे, फुलून अगदी डबल होते. आता 5-6 तासानंतर डाळ निथळून घ्यायची आहे. चाळणीवर उपसून अशी पसरून ठेवायची आहे. पूर्ण पाणी निथळल्यानंतर एका सुती कापडावर हिला एकदम पातळ अशी पसरवून फॅनखाली एकदम ड्राय करून घ्यायची आहे. छान अशी सुकवून घ्यायची आहे. घरातच फॅनखाली सुकवून घ्यायची आहे. एकदम पातळ अशी पसरून मधून हात फिरवायचा आहे. डाळ आपली सुकत आहे तोपर्यंत इथे एक मसाला तयार करून घेऊया. एका बाउलमध्ये 1 चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद, अर्धा चमचा मीठ, पाव चमचा धना पावडर, पाव चमचा जिरा पावडर आणि अर्धा चमचा आमचूर पावडर घालून सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे. हा आपला खारी डाळीचा मसाला तयार आहे. आता याला बाजूला ठेवून घेऊया. आता डाळ छान सुकलेली आहे. कढईमध्ये तेल छान तापवून घेतलेलं आहे. गॅसची फ्लेम बारीक करायची आहे आणि मुठभर सुकलेली डाळ, हरभरा डाळ यामध्ये तेलामध्ये घालून अगदी हलकी होऊन डाळ वर येते इतपत तळून घ्यायची आहे. पहा, डाळ जशी तळून हलकी होते तसतशी तेलाचे बुडबुडे कमी होतात आणि डाळ अगदी वर तरंगू लागते. म्हणजे तळल्यानंतर डाळ एकदम हलकी होते आणि वर येते. अशी जेव्हा वर येते डाळ तेव्हाच ती काढून घ्यायची आहे. अशा प्रकारे हरभरा डाळ सगळी तळून घ्यायची आहे. पहा, सगळी डाळ हलकी होऊन वर आलेली आहे. आता जी डाळ वर आलेली आहे ती काढून घेऊया. अशा प्रकारे डाळ तळून घ्यायची आहे. हलकी होऊन वर आलेली डाळ आपण थोडी करून काढून घेऊया. पूर्ण निथळून द्यायची आहे आणि हिला टिश्यू पेपरवर काढून घ्यायची आहे. आता दुसरी ही बॅच आपण अशाच प्रकारे तळून घ्यायची आहे. अशाच छान रेसिपींसाठी राजलक्ष्मी रेसिपीज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करून ऑल ऑप्शन सेट करा. आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहे तेही कमेंटमध्ये जरूर कळवा. आता सगळी डाळ मी अशा प्रकारे तळून घेतलेली आहे आणि आता हे डाळ एका बाउलमध्ये मी घेणार आहे. तळलेली डाळ मी एका बाउलमध्ये घेऊन तयार केलेला मसाला वरून घालून घेतलेला आहे आणि छान एकसारखी मिक्स करून घ्यायची आहे. पहा, सगळा मसाला डाळीला चिकटलेला आहे. क्रिस्पी क्रंची खारी डाळ तयार आहे. अशा छान रेसिपींसाठी राजलक्ष्मीच रेसिपीला लाईक करा. धन्यवाद.